नमस्कार. तर आज आपण आलेलो आहे लक्ष्मण नरबडे यांच्याकडे, जे की ह्या संस्थेवरती भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्गातून बिनविरोध निवडून आले. आपल्या या संस्थेविषयी व निवडणुकीविषयी काय मत आहे आपलं? मी संस्थे सर्व सभासदांचे मला बिनविरोध निवडून दिल्याबद्दल प्रथम आभार मानतो. ह्या संस्थेमध्ये आता निवडणूक तर लागलेली आहे, समोर ही एक पॅनल उभा आहे, आपला एक पॅनल उभा आहे. तर आपल्याला खात्री आहे की आपला पॅनल 100% निवडून येईल? हो, खात्री आहे. कारण भावांच्या नेतृत्वाखाली पहिल्यापासून पारदर्शक कारभार चालू आहे. लोकांना वेळच्या वेळेला कर्ज वाटप केले जाते, त्यामुळे काही अडचण निर्माण होणार नाही. सर्वात महत्त्वाचा मुद्दा तर डिव्हिडंडचा मुद्दा हा उपस्थित केला जात आहे. यावरती आपलं काय मत आहे? हो, डिव्हिडंडचा मुद्दा असा आहे की संस्थेत एकतर 345 सभासद आहेत, त्यातून थकबाकीदारच 232 आहेत. चालू कर्जदार फक्त 113 आहेत. त्यामुळे थकबाकीत बरेचसे सभासद असल्यामुळे डिव्हिडंड वाटप करता येत नाही. म्हणजे थकबाकीत जास्त सभासद असल्यामुळे डिव्हिडंड वाटप करता येत नाही. हो, 232 सभासद थकबाकीदार आहेत. या संस्थेची खरंच निवडणूक लागायला हवी होती का? आपल्याला काय वाटतं? तसे संस्थेची निवडणूक लागायला नको होती, बिनविरोध निवडणूक व्हायला पाहिजे होती. कारण भावांच्या नेतृत्वाखाली कारभार व्यवस्थित चालू असताना वेळेच्या वेळेला कर्ज वाटप केले जाते, कुठल्याही शेतकऱ्याची अडवणूक केली जात नाही. किंवा एखादा थकबाकीदार जात असला शेतकरी तर त्याचा भावांच्या माध्यमातून मदत करून चालू शेतकरी आणला जातो.